तर काल सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर बच्चू कडूंच्या भावाच्या भावना जाणून घेण्यात आलेल्या आहेत। कर्जमाफीची तारीख जाहीर झाली असली तरी 8 महिने सरकारवर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला कडूंच्या भावाने दिलाय। यावेळी त्यांनी आंदोलनामुळे 3 दिवस झालेल्या त्रासाबद्दल नागपूरकरांची माफी मागत नागपूरकरांनी केलेल्या त्यागाबद्दलही त्यांचे आभार मानले। आपल्यासोबत बच्चू कडू यांचे 2 ज्येष्ठ बंधू आहेत। दादा, तुमचे भाऊ जे आहेत ते लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा घेऊन मुंबईला गेले होते, त्यांनी वक्तव्य केलं आहे ते समाधानी आहे। तुम्ही सर्व शेतकरी पण आहात, बच्चू कडूंचे भाऊ असले तरी शेतकरी पण आहात, काय भावना आहे? आम्ही समाधानी आहे। भाऊने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही समाधानी आहे। पण या फडणवीस जे आहे हे वारंवार खोटे बोलले आहे। सत्तेत नसताना याले 6000 सोयाबीनचा भाव पाहिजे आणि सत्ता आली का सोयाबीनला 3000 रुपये भाव। त्याचं ह्या लबाडावर आम्ही सध्या समाधानी आहे। पण भाऊनं तिथं आमची जे मीटिंग झाली आणि ते वागले जे पत्रकार होते त्यांचे आम्ही व्हिडिओ पाहिले आणि तिथं घमासान झाली आहे। त्या घमासान होऊन ही तारीख भेटली आहे। त्याच्यानं मला असं वाटते की आता हा खोटं किती वेळ बोलणार आहे। काल तुम्ही भावना व्यक्त केली होती की बच्चू कडू जे आहे ते शेतकरीसाठी यश मिळवून आणतील, खरं झालं? तुमची जी भावना होती, तुमची जी अपेक्षा भावना खरी झाली का? भाऊनी तारीख आजपर्यंत फडणवीस साहेब वेळ आल्यावर करू, अमुक आल्यावर करू, असं झाल्यावर करू असं सांगत होता। आज आम्हाला त्यांनी तारीख दिली, आम्हाला असं वाटते आज समाधान झालं, आमच्या भाऊला प्रयत्नाला यश मिळालं। काय वाटते बच्चू कडू यांनी आता याच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं असं मोठे बंधू म्हणून काय अपेक्षा आहे? भाऊ जरी तुम्ही पाहिलं असं की भाऊ जेव्हा सभागृहात होते, जेव्हा भाऊ सत्तेत होते तेव्हा पण भाऊनं गरिबाचे घरकुलचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न भाऊनं सत्तेत असताना भांडू लावून ठेवले। जे काम भाऊ जे हाती घेतलं आहे ते पूर्णत्वास करून राहिले आणि भाऊनं पूर्ण शेतकरी नेते एकत्र येऊन जे काही आहेत एक आंदोलन मोठं उभं केलं, त्यांना आम्ही यशस्वी होऊ। आणि मी या निमित्त सगळं नागपूरकरांना जो काही 2 दिवस त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण तुमच्या 2 दिवसामुळे आमच्या शेतकऱ्याला आम्हाला आमची काळी दिवाळी, आमच्या खाप्याची जे सोयी आहे शेतकऱ्याची कर्जबाजारी झाला आहे, खरड शेतकरी वाहून गेलं। पण त्या 2 दिवसाच्या त्रासानं आम्हाला खूप काही मिळणार आहे। बच्चू कडू यांनी आता महाराष्ट्रातील शेतकरी नेते म्हणून शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये लक्ष घालावा अशी सुद्धा अपेक्षा दोन्ही मोठ्या भावांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन अतुल रेड्डेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।